मुळात हत्ती ज्यावेळेला संवाद साधतो, आता आपण जसं म्हणलं की हत्तीणी एकमेकाशी बोलत असतात सातत्यानं, तर त्या बोलतात त्यावेळेला त्यांच्या संवादाचं ते जे वेगवेगळे आवाज आहेत हेच मुळात ते संवाद आहेत. तर तो आवाज कशा स्वरूपाचा असतो, म्हणजे कशा स्वरूपात आणि काय मुख्यतः सांगण्यासाठी कशा स्वरूपाचे आवाज व्यक्त केली जातात? आता तुम्ही डिझेल इंजिनचा आवाज ऐकला असेल तर तो जसा आवाज असतो तशा पद्धतीचा ते साऊंड पॅटर्न्स असतात आणि शेकडो पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये. ते तुम्हाला समजून घ्यावे लागतात की म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बाळाला जर आईने स्पर्श केला तर त्याचा येणारा आवाज वेगळा असतो. अगदी खरं. कळपातल्या इतर कुठल्या मादीने स्पर्श केला तर त्याचा आवाज वेगळा असतो. आणि त्याच वेळेला जर त्या कळपातल्या इतर कुठल्या पिल्लाने स्पर्श केला किंवा थोड्या सब ॲडल्टनी जर त्याला स्पर्श केला तर येणारा साऊंड पॅटर्न वेगळा असतो. म्हणजे आई ज्यावेळी गोंजारते त्यावेळी जो मायेचा आवाज आहे, काकू ज्यावेळी गोंजारते त्यावेळी त्याच्यामध्ये काकूने केलेले लाड आणि त्याला दिलेली रिॲक्शन आहे. आणि ज्यावेळी सब ॲडल्ट किंवा आपल्या वयाचे जे पिल्लं आहेत ते ज्यावेळी स्पर्श करतात त्यावेळी चल खेळायला आलोच, ही त्रोटक उत्तरं असतात त्याच्यामध्ये आणि ते तुम्हाला लक्षात येतं ते.